नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं. आज आपण पाहणार आहोत एक वेगळी आणि खास अशी रानभाजी. श्रावण महिना चालू झाला की वेगवेगळ्या रानभाज्या आपल्याला मिळतात. या रानभाज्या डोंगराळ भागात येतात. ही भांगिऱ्याची भाजी आहे जी डोंगराळ भागात येते. तिचे पान कडेने काटेरी असते आणि मध्ये लालसर रंगाच्या छटा असतात त्याच्यामध्ये. अशा पद्धतीची रानभाजी आपण घेतलेली आहे. ती तुम्ही तुमच्या ओळखीच्या किंवा तिथल्या स्थानिक लोकांच्या माहितीनेच घ्या आणि ती बारीक अशी चिरून घ्यायची. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा आणि भाजी पुढेपर्यंत पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ती आता शिजायला ठेवायचं आहे. ही रानभाजी आपण खास चुलीवर करणार आहोत आणि माझ्या आईच्या हातची आहे त्याच्यामुळं तिची चव पण खूपच छान आहे. अशा प्रकारे चुलीवरती आपण ही भाजी शिजायला ठेवलेली आहे. म्हणजेच माझ्या आईने ठेवलेली आहे शिजायला. मी तिला थोडीशी हेल्प केलेली आहे आणि ही भाजी अधूनमधून शिजायला ठेवल्यानंतर ना झाकण काढून बघा म्हणजे हलवायची आहे म्हणजे व्यवस्थित एकसारखी शिजली जाते. आता तुम्हाला देठ, पान वगैरे असं चुरून बघायचं. ते दाबलं जात असेल की भाजी आपली शिजली असं समजायचं. ह्या रानभाज्या फार पौष्टिक असतात आणि पावसाळ्याच्या दिवसात ह्या सहज उपलब्ध होतात, नैसर्गिकरित्या उगवतात भाज्या त्याच्यामुळं पौष्टिक पण असतात. आता ही रानभाजी आपण उतरवून थंड करून घेतली आणि व्यवस्थित असं त्याच्यामधलं पाणी पिळून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून भाजीमध्ये जो थोडासा कडवटपणा असतो तो निघून जातो आणि नंतर आपल्याला ही सुट्टी करून घ्यायची आहे भाजी. इथे आपण 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आधी कढई ठेवलेली आहे आपण चुलीवरती, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये आपण हा संपूर्ण कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान असं भाजायचं आहे. आणि ही भाजी माझी आई करणार आहे त्यामुळं त्याची चवच खूप वेगळी असणार आहे म्हणजे माझ्यासाठी तर खूप खास असणार आहे ही भाजी. त्याच्यामुळे मी खूप उत्सुक आहे ही भाजी खाण्यासाठी. आणि कांदा भाजला की त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहे. ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे. कांदा थोडासा असा लालसर रंगावरती आपल्याला भाजायचा आहे आणि कांदा भाजला की त्याच्यामध्ये जे आपण खाण्यासाठी वापरतो ते तिखट टाकायचं आहे. जो कोल्हापुरी तिखट असेल किंवा मिरची पावडर असेल, कोणतंही असेल ते टाका. कांदा लसूण मसाला असतो तो असला तर तो टाका आणि छान असं तेलामध्ये तोही भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण भाजी ॲड करायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. ह्या भाजीची चव खूप छान लागणार आहे कारण की चुलीवरती केलेली आहे. चुलीवरच्या मातीचा सुगंध आणि गावाकडची चव खूप वेगळीच असते त्याच्यामुळं भाजी खूपच खास आहे. आणि त्याच्यामध्ये मीठ पण घालूया चवीनुसार आणि छान मिक्स करून घेऊ आणि एक वाफ येऊन देऊ आणि नंतर आपली भाजी तयार होईल एक वाफ काढल्यानंतर. विशेष सांगायचं म्हणजे काय आहे की ही भाजी चुलीवरती केलेलीच आहे आणि ॲक्च्युली मोबाईलनं साठी स्टँड नव्हता तर हाताने केलेली आहे. थोडासा उजेड कमी आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि आईच्या हातची आहे त्याच्यामुळे एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा रीतीने मी माझ्या आईच्या हातच्या जेवणाचा आनंद घेतलेला आहे आणि भांगिऱ्याची भाजी तुम्ही खाल्ली आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.